आडदांड बैलानं एका 45 वर्षांच्या धडधाकट माणसाचा जीव घेतलाय हे सांगून कदाचित खरंही वाटणार नाही. मात्र ही प्रत्यक्ष घटना घडली आहे नागपूरमधल्या कौशल्यानगर भागात. ज्युलियस जेम्स नेहमीप्रमाणे आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना या बैलानं त्यांना जोरात धडक मारली आणि जेम्स गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचं निधन झालं. त्या जवळच जात होते तेवढ्यात ते बैल आले, म्हणजे सांड आले आणि ते मारून निघून गेले आणि ते खाली पडले. मग माझा भाऊ होता, त्याने जोरात आवाज दिला अभिजित म्हणून. तर अभिजित धावला आणि पाहिलं तर ते असे पडले होते, बेहोश पडले. आम्ही मारायची कोशिश केली सगळं, पण तरी पण उठले नाही ते. विशेष म्हणजे दहशत माजवणाऱ्या या बैलामुळे अशाच प्रकारे याआधी सुद्धा एकाचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक करतायत. तर नागपूर महापालिका याबाबत तक्रारी करूनही काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांसोबतच नगरसेवकांनीही केलाय. रोडावर जे नागपूर शहरावर गुरेढोरे राहतात ते गुरेढोरे त्यांना उचलण्याची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची आहे. त्यामुळे या अपघाताला कुठेतरी पालिका जबाबदार आहे. खूप त्रास आहे त्याच्यामुळं. एवढे आमचे लहान लहान मुलं घुमून फिरत राहतात तिथं. या महानगरपालिकेचं काहीच लक्ष नाही आमच्याकडे. आता त्या या हादसा झाला, आमच्या लहान मुलांसोबत चिरडून होऊ शकते, उद्या चालून काहीही होऊ शकतंय. आणि आता ज्वलंत उदाहरण तुमच्या समोरच आहे. सगळ्यांच्याच नाकी नऊ आणलेल्या या बैलांना आणखी किती बळी घेतल्यावर त्याच्या नाकात वेसण घातली जाणार आहे असा संतापजनक सवाल आता स्थानिकच विचारत आहेत. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.